आम्ही म्हणलं तसं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं. ही आहे कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची टॅगलाईन. याआधी आमचं ठरलंय ही लोकसभेतली टॅगलाईन काँग्रेसनं वापरली आणि त्याला यशही मिळालं. आता कोल्हापूर जिल्ह्यात नगर परिषदेत महायुतीनं मुसंडी मारलेली असली तरी महापालिकेसाठी पुन्हा प्रचारात आघाडी घेत नव्या टॅगलाईनची घोषणा करण्यात आली आहे. या शहरामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे, आम्ही म्हणलं तसं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं, या भूमिकेतून आम्ही हे कॅम्पेन लॉन्च करतोय. सतेज पाटील आणि खासदार शाहू छत्रपतींच्या हस्ते टॅगलाईनची घोषणा करण्यात आली आहे. तर 8 दिवसात कोल्हापूरकरांच्या सहभागातून काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यात येणार असल्याचं सतेज पाटलांनी सांगितलंय. कोल्हापुरातल्या उद्याच्या भविष्यकाळात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर जो जनतेचा जाहीरनामा आहे तो जनतेचा जाहीरनामा आम्ही तयार करणार आहोत. आज तो आम्ही लॉन्च केलेला आहे. या शहरामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे, आम्ही म्हणलं तसं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं, या भूमिकेतून आम्ही हे कॅम्पेन लॉन्च करतोय. नगरपालिकेतल्या यशानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या महायुतीनं कोल्हापूर महापालिका जिंकण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच दरम्यान लोकसभा, विधानसभा आणि नगर परिषदेत काँग्रेसची खिंड एक हाती लढवणाऱ्या सतेज पाटलांनी कोल्हापूर महापालिकेसाठी शड्डू ठोकलाय. मात्र 2017 मधील कोल्हापूर महापालिकेतील संख्याबळ नेमकं कसं होतं ते देखील पाहूयात. 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला 32, काँग्रेसला 27, राष्ट्रवादीला 15 तर शिवसेनेला 4 जागांवर विजय मिळाला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रणनीतीनं महायुतीला दणका दिला. आता सतेज पाटलांनी महाविकास आघाडीची मोठ बांधण्याच्या हालचाली करतानाच महायुतीला सभेतून उत्तर देण्याचा इशारा दिलाय. आमच्या उमेदवारांच्यावर दबाव यायला लागलेत, फोन यायला लागलेत. ज्यांचे बांधकाम क्षेत्रामध्ये आहेत त्यांना ADTP मधनं अधिकारी फोन करतायत. आता त्या अधिकाऱ्यांना बी सांगितले इरिगेशनमध्ये 16 तारखेला आम्हीच आहे. दुसरीकडे कोल्हापुरात चांगले रस्ते, स्वच्छ आणि मुबलक पाणी, पार्किंगचा बोजवारा, IT पार्क, उद्यानांचं सुशोभीकरण, कोल्हापूर शहराची हद्दवाढ यासह अनेक प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहेत. असं असताना काँग्रेसनं थेट जनतेलाच आता आव्हान केलंय की कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं. आता जनता काँग्रेसला पुढील 8 दिवसात नेमक्या काय सूचना करते, काय सल्ला देते आणि प्रत्यक्षात निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच जनता काँग्रेसच्या पंजाला साथ देते का याचीच उत्सुकता आहे. रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर.